नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, मगाच्याच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक माहिती दिली गेली होती, की ज्यामध्ये पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक दिल्या गेल्याच्या सूचना किंवा दिल्या गेल्याच्या बातम्या सर्वत्र पसरताना आपण पाहतो आणि योगायोग पहा आजच्याच दिवशी एक महत्त्वपूर्ण नागपूर खंडपीठाचा निकाल आलेला आहे किंवा निर्देश दिले गेलेले आहेत राज्य सरकारला, की जे आहेत या पदोन्नती संदर्भातल्या. त्यांच्या या निर्देशामध्ये महत्त्वपूर्ण बाबींच्या विषयी भाष्य केलेलं आहे, ज्यामध्ये राज्य सरकारला या संपूर्ण पदोन्नती प्रक्रियेमध्ये नवीन धोरण ठरवण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत आणि एक बाब त्याच्यामधून स्पष्ट केली गेलेली आहे, की ज्येष्ठता आणि पदोन्नतीसाठी आवश्यक असणारी जी पात्रता आहे, ही दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत आणि टी आणि सी पात्रता हेच फक्त अनिवार्य असणं गरजेचं आहे. नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात शिक्षकांसाठी ही एक प्रकारची दिलासादायक बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. बऱ्याच कालावधीपर्यंत ही प्रक्रिया थांबण्यात आली होती आणि याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम शिक्षक भरती प्रक्रियेवरती देखील होणार. तो कसा? तो सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवायची आणि आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, अनिवार्यतः हा शब्द आला आणि आपल्याला माहिती आहे त्यासाठी टी किंवा सी गरजेचीच आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे मध्यंतरी टीईटीचा पेपर फुटला, जी होणारी एक्झाम आहे ती पुढे एक्सटेंड झाली. अजूनही साशंकता आहे की बाबा ती कधी होणार आहे. त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण आपण बॅच सुरू करत आहोत, की जी अत्यंत माफक दरामध्ये असेल आणि तुमचा संपूर्ण अभ्यासामध्ये खंड पडणार नाही आणि तुमची पेपर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परिपूर्ण तयारी व्हावी यासाठी गुरुवर्य 1.0 रेकॉर्डेड बॅच, ज्यामध्ये मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे सर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील टीम सर्वोत्तम अशी तुम्हाला लाभत आहे. अत्यंत माफक दरात बॅच आहे. काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा, बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करायची. बघा, अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी आपण घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये शिक्षक पदोन्नतीसाठी टीटी कट ऑफची अट आपल्याला माहिती आहे 1 सप्टेंबर ही कट ऑफची अट पूर्वी टाकण्यात आली होती आणि ती आता रद्द केली गेलेली आहे, ज्यामुळं हजारो शिक्षकांना जी पदोन्नतीपासून वंचित राहावं लागलं होतं ते आता परत एकदा त्यांना ती पदोन्नती मिळण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. राज्याला नवीन धोरण ठरवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. संपूर्ण बातमी जाणून घेऊयात काय याच्यामध्ये निष्पन्न केलेलं आहे ते. शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी 1 सप्टेंबर पर्यंत टीईटी अथवा सीटीईटीची उत्तीर्ण होणे बंधनकारक करणारे शिक्षण संचालकाचे 14 मे 2026 चे परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी रद्द केले. पदोन्नती प्रक्रिया सुरू होताना शिक्षकांकडे टीटी सीटीटी पात्रता असणे हाच पदोन्नतीचा महत्वाचा निकष आहे, अत्यंत महत्वाचे. त्यामुळं 1 सप्टेंबर सारखी पूर्वनिश्चिती म्हणजे 1 सप्टेंबर पूर्वी 1 सप्टेंबर जी आता मागच्या वर्षामध्ये तारीख होऊन गेली त्याच्या पूर्वी टीईटी पात्र असणं गरजेचं होतं. आपल्याला माहिती त्याच्यानंतरही टीईटी सीटीटी झाली. बऱ्याच शिक्षकांची मागणी होती की बाबा आम्ही त्या सीटीटी किंवा टीईटी मध्ये पात्रता धारण केली आहे, तर मग आम्हाला का या जाचक अटीमध्ये अडकवताय, आम्हालाही पदोन्नतीमध्ये संधी देण्यात यावी. त्यामुळे हे प्रकरण नागपूर खंडपीठामध्ये गेलं आणि शेवटी जो ब्रेक लागलेला आहे तो निघताना दिसतोय आपल्याला. पदोन्नती प्रक्रिया सुरू होताना शिक्षकांकडे टीईटी सीटीटी पात्रता असणे हाच पदोन्नतीचा निकष असून त्यासाठी 1 सप्टेंबर सारखी पूर्वनिश्चित कट ऑफची तारीख लावता येणार नाही असे स्पष्ट न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत नवीन शासन निर्णयाचे निर्देशित केलं गेलेलं आहे. न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांच्या याचिकांवरती हा निकाल दिलेला आहे, हा निर्णय दिलेला आहे. शिक्षण संचालकांनी 14 मे 2026 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार 1 सप्टेंबर 2025 पर्यंत टीईटी सीटीईटी पात्रता प्राप्त केलेल्या शिक्षकांनाच पदोन्नतीसाठी विचारात घेतलं गेलं होतं आणि साहजिकच आहे त्यानंतरचे जे शिक्षक आहेत की ज्यांनी
त्यानंतर झालेल्या टीईटी किंवा सीटीटी मध्ये पात्रता मिळवली होती ते साहजिकच न्यायालयात दाद मागण्यासाठी गेलेले आहेत. त्या परिपत्रकासह त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ज्येष्ठता यादींचाही आव्हाने देण्यात आली होती. न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात अंजुमन इशाअत ए तालीम ट्रस्ट प्रकरणातील तसेच औरंगाबाद खंडपीठाच्या जावेद खान प्रकरणातील निर्णयाचा संदर्भ देत पदोन्नती प्रक्रिया सुरू होताना शिक्षकांकडे टीईटी किंवा सीटीटी पात्रता असणे आवश्यक आहे. मात्र ती पात्रता 1 सप्टेंबर पूर्वीच मिळवली असावी अशी अतिरिक्त अट घालण्यात आली. आता ती अट रद्द करण्यात आलेली आहे. आता यामध्ये सर्वात महत्वाचं जे न्यायालयाने निष्पन्न केलेल्या गोष्टी आपण हायलाइट करूयात. त्यामध्ये सीटीटी किंवा टीईटी पात्रता मिळाल्याने शिक्षकांची ज्येष्ठता बदलत नाही असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले. ज्येष्ठता आणि पदोन्नतीसाठीची पात्रता या दोन्ही स्वतंत्र बाबी, सेवा ज्येष्ठता आणि पात्रता ह्या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत असं न्यायालयाने नमूद केलेलं आहे. सेवेत रुजू झालेल्या तारखेनुसार ज्येष्ठता निश्चित होते. ज्या दिवशी सेवेत रुजू झाला तेव्हापासूनची ज्येष्ठता निश्चित होते. टीईटी ही केवळ पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता आहे. खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केला इथे. त्यामुळे पात्रता आधी मिळाल्याच्या कारणावरून कनिष्ठ शिक्षकाला ज्येष्ठ शिक्षकांच्या पुढे स्थान देता येणार नाही. इथं एक महत्वपूर्ण बाब इथून स्पष्ट केली गेलेली आहे की तुम्ही कधी पात्रता मिळवली आहे याच्यावरून त्याची ज्येष्ठता ठरत नाही किंवा कनिष्ठ शिक्षक ज्येष्ठ शिक्षकाच्या पुढे त्याला स्थान देता येणार नाही असे स्पष्ट न्यायालयाने या निर्णयात केलं गेलेले अत्यंत महत्वपूर्ण असा निकाल आहे. आता तो आपल्या दृष्टीने काय महत्वाचा साहजिकच आहे. जे शिक्षक ज्यांच्यासाठी ही अट खूप जाचक वाटत होती त्यांना तर दिलासा मिळाला आहेच आहे. आपल्यासाठी फायदेशीर गोष्ट अशी की बऱ्याच दिवसापासून ही पदोन्नती प्रक्रिया बारगळली होती, खंड पडला होता, ब्रेक लागलेला होता. आता या निकालामुळे काय होईल, जेवढे काही शिक्षक वर्ग असतील की ज्यांनी त्या 1 सप्टेंबरच्या अटीच्या नंतर पात्रता धारण केली आहे आणि ते पदोन्नतीपासून वंचित आहेत त्यांना या नियमाचा दिलासा मिळणार आहे आणि त्यांनाही त्या पदोन्नतीमध्ये समाविष्ट केलं जाईल. त्यामुळं आत्ताच्या घडीला आनंदाची बातमी ह्या नवीन जी काही आता प्रक्रिया चालू आहे पवित्र पोर्टल प्रणाली त्या असणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा असणार आहे. कारण या प्रक्रियेमुळे काय होणार आहे, बरेचसे शिक्षक वर्ग ही पदोन्नती प्रक्रियेसाठी वरच्या वर्ग किंवा वरच्या मग त्यामध्ये पदवीधर शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, केंद्र प्रमुख असेल किंवा विस्तार अधिकारी असेल त्या पोस्टवरती जातील, त्या पदावरती जातील आणि त्या त्या ज्या सध्याच्या घडीवरती ज्या जागेवरती ते कार्यरत आहेत, ज्या पदावरती ते कार्यरत आहेत ते पद या पोर्टल मध्ये जमा होईल आणि ते इतर या विद्यार्थी मित्रांसाठी या शिक्षक वर्गांसाठी त्या जागेला संधी मिळणार आहे. त्यामुळे जी एक्सटेंड केलेली तारीख आहे सध्या आपण बघतोय मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती कुठे ना कुठेतरी फायदेशीर होताना दिसते जेणेकरून ह्या सर्व जागा परत एकदा पोर्टल वरती अपलोड होईल आणि संधी शिक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. नक्कीच त्या शिक्षकांना सुद्धा ज्यांना ती पदोन्नती अट जाचक होती त्यांनाही आणि जे आता शिक्षक बनण्याचं स्वप्न या पोर्टलद्वारे पाहत आहेत त्यांना देखील ही दिलासादायक बातमी असणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. तुमचं मत त्याच्यामध्ये नोंदवा. माहिती कुठे आवडली असेल लाईक करा. परत एकदा आवाहन करतोय चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. चला विद्यार्थी मित्रांनो या महत्त्वपूर्ण आणि अत्यंत आनंददायी बातम्याच्या अपडेट्ससह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या अपडेटला. गुड बाय अँड टेक केअर.